येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विषय शिक्षक सब्जेक्ट टीचर यांच्या वेतनश्रेणीबाबत दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालाचा तपशीलवार माहिती दिली आहे. निकालाचा सारांश: विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी मिळण्याचा मार्ग मोकळा. 1. प्रकरणाची पार्श्वभूमी: महाराष्ट्र शासनाने 13 ऑक्टोबर 2016 रोजी एक शासन निर्णय (जी.आर.) निर्गमित केला होता. या निर्णयातील कलम 3 नुसार इयत्ता 6वी ते 8वी ला शिकवणाऱ्या ज्या शिक्षकांनी नियुक्तीच्या वेळी आवश्यक शैक्षणिक पात्रता, पदवी आणि डी.एड., बी.एड. पूर्ण केली नव्हती परंतु सेवेत असताना ती प्राप्त केली, त्यांना विषय शिक्षक म्हणून पदवीधर वेतनश्रेणी मिळण्यापासून वंचित ठेवले जात होते. या अन्यायाविरुद्ध चंद्रपूर, गडचिरोली आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. 2. न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण: समान काम, समान वेतन. न्यायालयाने स्पष्ट केले की जे शिक्षक इयत्ता 6वी ते 8वी च्या वर्गांना सारखेच विषय शिकवतात, त्यांच्यात केवळ पात्रता मिळवण्याच्या तारखेवरून भेदभाव करणे चुकीचे आहे. भेदभावपूर्ण धोरण: ज्या शिक्षकांनी सेवेदरम्यान पात्रता मिळवली त्यांना उच्च वेतनश्रेणी नाकारणे हे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 14, समानतेचा अधिकार चे उल्लंघन आहे. आरटीई कायद्याचे उल्लंघन: न्यायालयाने 13 ऑक्टोबर 2016 च्या शासन निर्णयातील कलम 3 हे असंविधानिक आणि शिक्षण हक्क कायद्याच्या आरटीई ॲक्ट मूळ तत्त्वांच्या विरोधात असल्याचे घोषित केले. 3. न्यायालयाचा अंतिम आदेश: न्यायाधीश नंदेश एस. देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खालीलप्रमाणे आदेश दिले आहेत. कलम 3 रद्द. शासन निर्णय 13 ऑक्टोबर 2016 मधील भेदभाव करणारे कलम 3 रद्द करण्यात आले आहे. वेतनश्रेणी लागू करणे: ज्या याचिकाकर्त्यांनी आवश्यक पात्रता पूर्ण केली आहे आणि जे 6वी ते 8वी ला विषय शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, त्यांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याचे निर्देश जिल्हा परिषदांना देण्यात आले आहेत. पात्रतेच्या दिनांकापासून लाभ: ज्या शिक्षकांनी सेवेत असताना पात्रता मिळवली, त्यांना ती पात्रता मिळवल्याच्या दिनांकापासून ही वेतनश्रेणी लागू होईल. थकीत रक्कम अरियर्स: याचिकाकर्त्यांना त्यांच्या नियुक्तीच्या किंवा पात्रता मिळवल्याच्या दिनांकापासूनची सर्व थकीत रक्कम 8 आठवड्यांच्या आत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. निष्कर्ष: हा निकाल राज्यातील हजारो पदवीधर विषय शिक्षकांसाठी मोठा दिलासा देणारा ठरला असून यामुळे शैक्षणिक पात्रता उशिरा मिळवलेल्या शिक्षकांवरील आर्थिक अन्यायाचे निराकरण झाले आहे. येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विषय शिक्षक सब्जेक्ट टीचर यांच्या वेतनश्रेणीबाबत दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालाचा तपशीलवार सारांश मराठीत दिला आहे. निकालाचा सारांश: विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी मिळण्याचा मार्ग मोकळा. 1. प्रकरणाची पार्श्वभूमी: महाराष्ट्र शासनाने 13 ऑक्टोबर 2016 रोजी एक शासन निर्णय (जी.आर.) निर्गमित केला होता. या निर्णयातील कलम 3 नुसार इयत्ता 6वी ते 8वी ला शिकवणाऱ्या ज्या शिक्षकांनी नियुक्तीच्या वेळी आवश्यक शैक्षणिक पात्रता, पदवी आणि